रामकृष्ण हरी माऊली. तर आम्ही निघालोय म्हशाच्या जत्रेला. तर हे आहे महाराष्ट्रातली सर्वात मोठी जत्रा आणि लगेच पोचलो ताईंच्या घरी ब्राह्मण करवलेला. दादू बोलतो एक घोड्यावरच येतो आम्ही. ही माझी पोर नुसती खाते ना खातीच असतं, पण काय अंक वारं नाही कर. पप्पा ताईंची सगळी तयारी चालू होती. आमची लाडो, माझे मिस्टर त्याला लाडो बोलतात. आणि सगळी पोचलो एकदाशी मशाला. आणि आमच्या लाडूला इथं पार्किंगला ठेवली आणि तिकडे एक आमची गाडी पार्क केली. आणि मग आम्ही बोललो चला पहिले देवाचं दर्शन घेऊ मग मसाची जत्रा फिरू. तर निघालो लगेच जायला. चला बरं एकदाशी निघलो. काय बघ घेऊ त्याला पप्पा चालले. दादू काय बॅट का जायची का? दादू साठी बॅट दिसलेला फायनली. फुल गर्दी फुल गर्दी फुल गर्दी आहे यार. खूपच गर्दी होती आणि पहिले गेलो दर्शनाला. आलो देवा तुझे दरबारी. तुझी माया सारी भोल्या भक्तावरी. तुझी माया सारी भोल्या भक्तावरी. नजर माने रे गावावरी. देवा मसोबा तू कैवारी. आलो देवा तुझे दरबारी. देवा मसोबा तू कैवारी. आलो देवा तुझे दरबारी. लगेच नारळ फोडला पप्पा आणि मुलं शॉपिंगला. मशरूम जत्रेने यावंच लागतं आणि लाल शेव खावंच लागतं. मग काय कुठं पण जाऊ मिस्टर गर्दी असली का पहिले माझा हात पकडतात. चुकलो विकलो मग कुठं. लगेच विक्रामी शॉपिंग करायला सुरुवात केली. मिठाई पण घेतली. पहिले खाऊन बघितलं. इकडं ब्लँकेटा पण घेतली जरा. लगेच टिलू बसली गाडीमध्ये. त्या टिलू होते पिंक गाडीने बसायचे तर बसवली त्या पिंक कलरच्या गाडीने. गाडी फिरायला लागली गर 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 गर. हे बघा कशी फिरते गर गर गर. झाले एकदाची टिलूची हवस ना. मग टिल्लूसाठी घेतली कंपास वगैरे घेतली. तिला पाहिजे होता तो घेतला आम्ही. आणि मग भूक लागलेली तर मस्त वडापाव खाऊन घेतला. इकडे तो टप आपटून दाखवलं होतं घ्यायला या बरं. नको बरं काही नको तुझा काहीच नको. हे लोक होतं इथं लागलेलं सगळं होतं आमच्या घरी. आम्ही काही घेतला नाही. मग ते होतंच आमच्या घरी. लाटणं तवं बिवं. इकडे बैल बाजारात इकडे गेलो. इकडे टायगर घेतलं एक लेडीजने. कोंबडं होतं. लगेच काय संध्याकाळ वाहत गेली जशी तशी तर व्ह्यूज ती तशी बदलतच गेला. बघू शकता पाळणे लायटिंग वगैरे मस्त. लगेच टिलू बोलतं मला एरोप्लेनमध्ये बसायचं बिना विजाच्या बोलतं. तर बसली ती एकदाशी. आणि तिकडं खेळ चालू होता. हे बघा जिंकलं तर कोंबडा फ्री. 3 बोलांना जर सगळं पाहिलं तर कोंबडा फ्री. तर आमच्या समोर तर 4-5 जण केले. एकाला पण नाही भेटला. लबडी मस्तपैकी एक नंबर लबडीची या होती कुल्फी. ती खाल्ली आम्ही मस्त किती काही. आणि इकडे बघा टिल्लू बसली एकदाशी. बस बरं चल बिना विजाशीवर बस. लगेच इकडं मस्त मिस्टर आहे मला फुगं घेऊन दिला मस्तपैकी. व्हिडिओ वगैरे काढला. तुम्ही बघू शकता किती गर्दी आहे. संध्याकाळ झाली एवढी तरी पण. इकडं छोटा भीमची म्हसाच्या यात्रेमध्ये एंट्री झाली. चुटकी कुठे होती माहीत नाही. आणि आपले राजे यांचं सुद्धा आमचं तिथे दर्शन झालं. आणि तिथं मस्त फोटो होते. आणि मग काय शिंगा वगैरे उकडला तिथे आम्ही. आणि इकडं सगळं खायला घेतल्या. लगेच इकडं भाजी घालायला घेतली मस्त. मशरूम आणि पनीरची मिस्टरांनी. माझ्या मिस्टरांच्या हाताला लय चव आहे. आणि मग काय शिंगा बिंगा चालू होते आमच्या. आणि लगेच भाजी झाली आमची. बघू शकता तुम्ही भाजी झाली आमची. आणि इकडं कांदा कापायला सुरुवात केली. तुम्ही बोलले जेवायला नंतर येऊ तरी शॉपिंग करून येऊ चला. मग काय गेलो वापस माशामध्ये. इकडं मिस्टर चल बोलतं पाहिजे तर घे तुला. गर्दी तर असंच रात्री. उंटसुद्धा आलं होतं. बघा तुम्ही लोक ब्लँकेट घेतात. आम्ही टिल्लूला नव्हता घेतला तर टिल्लूला पण ब्लँकेट घेतला लगेच.
फुगं घेतलं टिल्लूने. बाप कसलं भारी आकाश काम. त्याच्यात तर काय दिदीचा बसल्या. आम्ही गेलतो तिकडं तर बसायला भेटला नाही मला. किती भारी मस्त आहे पाळणं. लगेच काय जेवासाठी मी मिस्टर आई भजे घेतले गरमागरम. लगे आलो आणि इकडे मस्त जेवायला बसलो सर्वजण. भजे मिरचीचा ठेसा वगैरे केला. भाकरी घरशीच नेलते आम्ही. आणि तिकडे ताईंचा नॉनव्हेज होता आणि आमची इकडे भाजी होती. आणि लगे काय घरी जायला निघलो. 11 वाजता निघलो घरी जायला. हे बघा टिल्लूला आली ती झोप. तर बाय बाय पण नव्हती करत. तिला सांगता व्हिडिओमध्ये बाय बाय करतं काही नाही करीत. ती कंपास दाखवते होती. तर आमचा म्हशी जत्रेचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा. बाय बाय. रामकृष्ण हरी माऊली.